So this was Lead Kindly Light by John Henry Newman. बरं, या कवितेचा मराठीमध्ये एक सुंदर अनुवाद केला एका कवीने. कोणी त्या कवीचं नाव सांगू शकतं मला? सर, हे इंग्लिश लेक्चर आहे. सो वाय आर वी टॉकिंग अबाउट मराठी? आय थिंक वी शुड टॉक अबाउट इंग्लिश ओनली. सर, मला माहिती आहे याचं उत्तर. ह्या कवितेचा मराठी अनुवाद स्वामी TL वासवानी यांनी केलाय. गुड. रात्र संपत आली, सकाळ जवळ आहे आणि तुझी कृपा माझ्या सोबत आहे. वा, गुड. सर, मला यो मराठी अनुवादच भारी वाटतोय. You're actually right, Kamini. बस. So I want you to read this poem today. आणि ऑल्सो ह्या कवितेचा जो अनुवाद आहे तो सुद्धा तुम्ही वाचावा असं मला वाटतं. टू हॅव अनदर पर्स्पेक्टिव्ह. अनिका. एक्सक्यूज मी मिस्टर ऋषी, येस. मी जरा तुम्हाला 2 मिनिटं डिस्टर्ब करू शकतो? सर प्लीज प्लीज प्लीज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बसा बसा, सगळे बसा. दिस इज इट. कधीपासून वेट करत होते मी या मोमेंटचा. फायनली तू माझ्या कॉलेजमधून आउट होणारस. आता तुला कोणती प्लेअर वाचवू नाही शकणार. सो स्टुडंट्स, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कालच आपण आपल्या कॉलेजमध्ये एक टेस्ट घेतलेली होती आणि त्या टेस्टचा निकाल सांगण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे. या टेस्टमध्ये 10 पैकी 9 विद्यार्थी पास झालेले आहेत. पण अगदी लाज वाटावी असे मार्क्स मिळवून एकच स्टुडंट फेल झालेली आहे. तिचं नाव आहे कमळी मोहिते. व्हॉट? उद्यापासून तुम्ही या कॉलेजमध्ये येऊ शकत नाही. यू मे गो नाउ. सर, अहो कसं शक्य आहे? मी नापास होणं शक्यच नाही. तुम्ही एकदा परत तपासून बघा की माझा पेपर. सर, तुम्ही मस्करी करताय ना? सर, हे खोटं आहे. काय म्हणायचं का तुला? म्हणजे मी खोटं बोलतोय असं म्हणायचं आहे? नाही सर नाही, तसं नव्हतं त्यांना म्हणायचं. एक मिनिट. मिस्टर ऋषी, मी बहिरा नाही आहे. आता संपूर्ण वर्गाच्या समोरही म्हणाली की मी खोटं बोलतोय म्हणून. नो. कमळी मोहिते, 2 तासाच्या आत तुला तुझी रूम आणि हे कॉलेज सोडून जावं लागेल. दॅट्स ऑल. सर एक मी बोलू शकतो का प्लीज?